बाकी आधी विचारताय की तुमचं काम हे व्यवस्थित चाललंय का? छान चाललंय का? काकी कशासाठी आलं ते तुम्हाला माहिती आहे का? आज पण काकींना ओळखलं का? सुप्रियाताईंच्या आई. आपली टेक्सटाईल पार्क आजच्या तिला जोरात चाललाय. तो तुमच्यामुळे आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमुळे जोरात चाललेला आहे. चालण्यात तुमचं खूप मोठं योगदान आहे आणि ह्या बारामतीच्या विकासामध्ये तुम्ही खूप मोठं महत्वाचं स्थान आहे की तुमच्या हाताला काम मिळावं, ज्या शिक्षण झालेले त्या मुलांना रोजगार मिळावा. तो रोजगार मिळवताना आपल्या टेक्सटाईल पार्कमध्ये 6,000 महिला कामगार काम करतात. बरोबर ना? खुश आहात? भारी कसा कितली प्रत्येक महिना म्हणते की माझं सरकार येणार, तसं टाकीचं सरकार येणार. हे गेट हे मालवाहतुकीचं गेट आहे. ह्या गेटने येणाऱ्या गाड्या ह्या फक्त मालवाहतुकीच्या येत असतात. जे कोण ह्या पार्कमध्ये येत असतात त्यासाठी येण्यासाठी दुसरे गेट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रतिभा काकी ज्या गेटमध्ये आल्या त्या गेटवर असणारा वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड हा परप्रांतीय होता. ते प्रतिभा काकींना ओळखत नव्हता आणि त्यानंतर ज्यावेळेस मला ह्या सूचना मिळाल्या की प्रतिभा काकी गेटवर आल्या आहेत, काही क्षणामध्येच मी त्यांना सूचना केल्या की तुम्ही त्यांना सोडा. सोडल्यानंतर त्या प्रतिभा काकी आतल्या कंपन्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यामध्ये गेल्या. त्यांनी महिलांशी संवाद साधला. संवाद साधल्यानंतर तिथं असं मला सिक्युरिटीने सांगण्यात आलं की त्यांच्याबरोबर जे काही सहकारी गाडीमधनं आलेले होते त्यांच्या महिला सहकारी त्यांना विचारत होते की शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठे. तसं बघायला गेलं तर शॉपिंग कॉम्प्लेक्स ह्या गेटपासून जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सिक्युरिटीने त्या पद्धतीने त्यांना सूचना दिल्या की तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या गेटने जावा. पण मला ज्यावेळेस कळालं प्रतिभा काकी आणि रेवतीताई आलेले आहेत, मी काही क्षणातच त्यांना आतमध्ये सोडलं गेलेलं आहे. त्यांनी आतमध्ये कामगारांशी संवाद साधला, सगळं भेटून गेलेलं आहे. असं नाही की अगोदर सुद्धा की मागच्या 2-3 दिवसापूर्वी युगेंद्रदा पवार, सुप्रियाताई या सुद्धा पूर्वी येऊन गेलेल्या आहेत. या अगोदर सुद्धा प्रतिभा काकी किंवा रेवतीताई अनेक वेळा येऊन गेलेल्या आहेत. त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. जर ह्याची पूर्वकल्पना आम्हाला दिली गेलेली असती तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी त्या गेटवर हजर राहिलो असतो. पण याची कुठलीही पूर्वकल्पना त्यांच्याकडून आम्हाला दिली गेली नव्हती. त्याबद्दल त्यांना जर काही तसदी झाली असेल तर आम्ही क्षमा मागतो. एवढ्या प्रतिभावंत व्यक्तीला अडवणं इतकं मी मोठा नाही, मी एक साधा नोकर आहे. बऱ्याचदा माझे लोक म्हणतात की दादा तुम्ही इतकं झटपट काम करता की त्याची किंमतच राहत नाही. काही जण म्हणले तहान लागायच्या आधीच पाणी देतात, त्याच्यावरच्या पाण्याचं मोठं नाही. तहान लागली जरा इकडे तिकडे त्याला हालचाल करून दिल्यावर पाणी दिलं, हा यांनी मला पाणी दिलं, तहान लागली. ही तहान लागायच्या आधीच पाणी दिल्यावर तहान पण लागायचा प्रश्न नाही आणि त्या पाण्याची किंमत नाही. असं होऊन देऊ नका. माझी सगळ्यांना विनंती, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांगला झटका दिला, चांगला झटका दिला. जोर काय ते होतं, जोर का झटका जोर का झटका दिलेचं लगा. आता तसं काही होऊन देऊ नका. आता मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय. गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका. गावच्या पुढाऱ्याचं मी असं वागायला सांगत नाही. त्यांनी चांगलंच वागावं, पण ते चुकीचे वागले. ही अजित पवारचे लेख पुढं मागे करत होते. आता अजित पवारला जाणकार आजी उभं राहिल्यावर त्याला काय जाणकार काय करायचं ते का बाबा. तो माझं काही म्हणणं नाही, पण तो राग किंवा तालुक्यातल्या पुढाऱ्यांवरचा राग असेल तर, नसेल तर सोडून द्या. पण तो पण असेल तर तो मला काही काढू नका. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या
पवित्र स्मृतीस अभिवादन. वीरांच्या संतांच्या प्रत्येकाला हसवणाऱ्या पु ल देशपांडे, किशोरी आमोणकर, लता मंगेशकर यासारख्या सारस्वत आणि गायकांच्या मी नमन. जिथे पाणी असेल बालक हसेल, महिला सुरक्षित आणि तरुण बेरोजगार नसेल. चल दोस्ता तुला 5 वर्षानंतरचा विदर्भ दाखवतो. शेतकरी सुखात आणि सामान्य माणूस समाधानाने जगेल. मी मराठी बोलताना चुकलो तर मला क्षमा करा. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचार वारीसाठी येता आला याचा मला आनंद है, क्योंकि मैं बीजेपी और शिवसेना बाला साहेब ठाकरे जी की शिवसेना के विचारों पे चलने वाला व्यक्ति हूं. हिंदू धर्माన్ని ఇది మీకు చదివి మీ తెలుగులో చెప్తాను. शिवसेना और जनसेना दोनों ही सनातन रक्षा के लिए समर्पित सेनाएं हैं और मुझे इसीलिए यहां आते खुशी हो रही थी कि मेरे आदर्श हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी की भूमि पे आने का मौका मिला है. प्रांतीय हित को ध्यान में रखते हुए राष्ट्र हित को भावना की बात मैंने उन्हीं से सीखी है. मैंने उनसे सीखा निडर होके अपनी बात रखना, बेबाक रहना, अपने सिद्धांतों पे अडिग रहना बिना किसी राजलोभ के.